मराठीतील अनेक काव्य प्रकार हे सर्व आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या मराठीचा महिमा जितका वर्णावा तितका कमीच आहे आणि याचं निर्वहन करणं ही आपली जबाबदारी सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या भजनाच्या माध्यमातून, त्या गीत प्रकाराच्या माध्यमातून वेळोवेळी समाज प्रबोधनाचं कार्य अविरतपणे केले गेलेलं आहे. आज सुद्धा अनिष्ट प्रथांवर, परंपरांवर आघात करण्याकरिता आणि चांगल्या सद्गुणांचं रक्षण करण्याकरिता हे भजन हा गीत प्रकार आपल्याला प्रेरित करत असतो. कोणी उघडून लागे धोरणा तरी त्याचाच जाईल डोळा, सुकनांडील गाव सगळा तुकड्यावरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. है प्रार्थना गुरुदेव यह स्वर्ग समर्थ सार. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंदनीय राजसंत श्री तुकडोजी महाराज की जय. श्री से मनान वो सिद्धवान साच हो, सिद्धवान साच हो, सिद्धवान साच हो, सिद्धवान हो, सिद्धवान हो, ताल असतात ना, त्यातला हा एक विषम मात्रेचा, 7 मात्रेचा रूपक ताल होता. विद्यार्थी मित्रांनो, काही तालामध्ये गीत गायन करणं कठीण असतं, मात्र त्यांनी ते सहज ते आव्हान पेललं आणि छान गीत या ठिकाणी गायलं. आणि त्याला साथ संगत करणारे जे नांदगाव येथीलच कलावंत जे आहे त्यांची सुद्धा मेहनत तितकीच महत्वाची आहे. मी त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि याच्यानंतर
छान. बघा, राष्ट्रसंतांनी आपल्या या विभागामध्ये, आपल्या या प्रदेशामध्ये एक क्रांतीची भिद्द रोवली होती. त्यांनी म्हटलेलं होतं, झाड झड़ूले शस्त्र बनेंगे, पत्थर सारे बम बनेंगे, भक्त बनेगी सेना. अब काहे को धूम मचाते, बिकवा के भारत सारे, आते हैं नाथ हमारे.